पहिले आपण बँक निफ्टीमध्ये 55,000चा कॉल लावूया. ही उद्याची एक्सपायरी आहे, मी ती बघितली. याला 1 मिनिट करून घेतो आणि 1 मिनिट नंतर मी इंडिकेटर्समध्ये जाऊन आता आपण पहिला इंडिकेटर लावू, तो आहे VWAP. का? कारण की आपण ऑप्शन बायर आहोत, तर आपल्याला असायला हवं की प्राईज VWAPच्या वर पाहिजे आपल्याला. तर मी VWAP लावला आहे 55,000च्या कॉलवर. प्राईस इथनं चालू झाली आणि ही ब्लू लाईन म्हणजे VWAP आहे. सुपर ट्रेंडला जाऊ, तो नॉर्मल लावला आहे, पण सुपर ट्रेंडच्या सेटिंग्स थोड्याशा बदलायला लागतील, कारण की स्कॅल्पिंगसाठी 1 मिनिटवर आपल्याला थोडंसं ॲग्रेसिव्ह सेटिंग्स लागतील. त्यामुळे आपण ही जी लेंथ आहे हिला 7 करू आणि जो फॅक्टर आहे हा 2 ठेवूया. तर लक्षात ठेवा, स्कॅल्पिंग 1 मिनिट टाईम फ्रेमवर आपण या स्ट्रॅटेजीमध्ये 7-2 अशा सेटिंग सुपर ट्रेंडला यूज करतो आहे. 55,000चा हा जो कॉल आहे, हा जो मी बघतो आता, ही 285ला होती. मी काय करेल, जेव्हा मला इथे विकत घ्यायचं 285ला, मी VWAPच्या जवळ आहे का, पहिले ती गोष्ट मी ही बघणार आहे. हा सिग्नल मला VWAPच्या जवळ येतो, 285ला एंट्री येते आणि VWAP साधारण 276 आहे. माझ्याकडे म्हणजे SL कितीचा झाला इथे, VWAPच्या आपण खाली ठेवूया. तर 20 पॉईंटच्या SLच्या आत जर एंट्री भेटत असेल तर जास्त चांगलं आपल्याकरता. 285 ते 265 जरी म्हटलं तरी खूप खाली होतं इथे. VWAPच्या खाली SL आहे आता आपला तात्पुरता, कारण की 20 पॉईंट बँक निफ्टीमध्ये किंवा आपण त्याच्या प्रीमियमवरनं जाऊ. 300 रुपयाचा प्रीमियम आहे तर 30 पॉईंट, 200चं प्रीमियम आहे तर 20 पॉईंट. आता हा 280ला आहे तर 28-30 पॉईंट तेच पकडूया. इथे आपल्याला स्कॅल्पिंगला 1:1, 1:1.5 पर्यंत किंवा 1:2 पर्यंत पण रिवॉर्ड मिळतात. स्कॅल्पिंगमध्ये बऱ्याचदा लोक 1:1.5 या रिस्क रिवॉर्डवर पण काम करतात. इथे बघूया 285ला भेटल्यानंतर बघा हा कितीवर गेला, साधारण पुढच्या 3-1 मिनटात यांनी एक हाय मारला आहे 319 रुपयाचा. तर आपल्याला 285ला एंट्री मिळाली आणि साधारण हाय आपल्याला मिळाला 333 रुपयाचा. तर साधारण 45 रुपये हा ऑलमोस्ट वर आलेला आहे. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.